हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. आज एक स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही ह्या मुळ्याच्या काड्या अशा फेकून देत असाल, बट त्याला आता आपण त्याच काड्यांनी एक टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही त्या मुळ्याच्या काड्या फेकणार नाहीत तर विकत आणसाल. ही रेसिपी मला माझ्या आईने सांगितलेली आहे, तर तीच रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ही तुम्ही तोंडी लावू शकता आणि असंही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. त्याकरता आपण मुळ्याच्या काड्या घेऊन घेणार आहोत आणि त्याचे सर्व पानं काढून टाकणार आहोत. आणि त्या काड्यांना 2-3 दिवस उन्हामध्ये वाळू घालायचं आहे, जिथपर्यंत ते सुकणार नाही तिथपर्यंत. पानं काढल्या झाल्यानंतर आपण त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये काटायचं आहे. हे तुमच्यावर आहे, तुम्हाला किती पीसेसमध्ये त्याला काटायचं आहे. ही रेसिपी खूप इझी आहे, कोणीही बनवू शकतं. हे ॲज अ स्नॅक्स तुम्ही याला खाऊ शकता. आता आपण याला फटाफट छोट्या छोट्या पीसेसमध्ये काटून घेतलेलं आहे. याच्यावर मीठ टाकायचं आहे थोडं, 1 चमचा, आणि त्याला थोडं मिक्स करायचं आहे सर्व काड्यांना मीठ लागायकरता. तर इथं आपलं झालेलं आहे काड्या काटून. तर आता आपण याला 2-3 दिवसाकरता उन्हामध्ये वाळू घालायला ठेवून देऊ. तुम्ही याला वाळू घालायला तुम्ही ताटामध्येही ठेवू शकता, प्लेटमध्येही ठेवू शकता किंवा तुम्ही पेपरवरही ठेवू शकता. तर इथे आपल्या काड्या सुकलेल्या आहे. आता याला फटाफट तळून घेऊ. आता तळल्यावर तुम्ही बघू शकता ते कसे फुलत आहे. तुम्ही बघू शकता ते किती क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहे तळल्यावर. तर इथे तळणं झालेलं आहे. मी याच्यावर 1 चम्मच मिरची पावडर टाकलेला आहे आणि इथे आपला तो स्नॅक्स तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.